नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यात 36 जिल्ह्यांकरता सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेले आहे, त्या नुकसान भरपाईचा जी.आर. 27 मार्च 2024 रोजी वेबसाईटवर आलेला आहे. तर त्या जी.आरबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. चला तर मग पाहूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, जी.आर ओपन केलेला आहे आणि जी.आरमध्ये बघा इथे तुम्ही पाहू शकता, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधित मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक. तर हा जी.आर. 27 मार्च 2024 रोजी प्रकाशित झालेला आहे. तर मित्रांनो, जी.आरमध्ये काय म्हटलेलं आहे पहा. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक 21/2/2024च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्याचं सुधारित पत्रसुद्धा या जी.आरला जोडलेलं आहे. या अगोदर 106,64,94,000 ऐवजी रुपये 112,39,21,000 इतकी रक्कम जे आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही रक्कम जे बाधित आहे, तर बाधित कुठले कुठले आहेत ते सुद्धा, कशासाठी हा जो निधी आहे तो वितरित करण्यात गेले जाणार आहे ते सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे. तर नुकसान भरपाई मीन्स कशा करता जे नुकसान आहे त्यामध्ये शेतीचे नुकसान जर झालेले असेल त्याकरता, सोबतच शेतजमिनीचे नुकसान झालेले असेल, त्यानंतर मृत जनावरांकरता मदत, कुक्कुटपालन, शेळ्या किंवा इतर जे तुमचे कुक्कुटपालनाचे शेड असेल त्याकरता सुद्धा इथं नुकसान भरपाई म्हणून देण्यात आलेले आहे. त्यानंतर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेलेले असल्यास त्यासाठी सुद्धा नुकसान भरपाई इथे दिलेली आहे. त्यानंतर हस्तकला, हातकामगार किंवा बालबलुचेदार यांना सुद्धा ही मदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा नुकसान अनुदान इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुकानदार असेल, टपरीधारक असेल, यांना सुद्धा हे नुकसान जे आहे ते देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे एवढ्या व्यक्तींना जे नुकसान आहे 2020 ते 2022 याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे, या व्यक्तींना हे नुकसान जे आहे ते देण्यात येणार आहे, नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा आपण बघितले तर जिल्ह्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर ठाणे उपनगर, ठाणे, मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर नागपूरमधील जे जिल्हे आहेत ते सुद्धा, त्यानंतर वर्धा, त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि सोबतच जळगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, त्यानंतर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि अमरावती तसेच कोल्हापूर या एकूण 36 जिल्ह्यांकरता हे नुकसान भरपाई जे आहे ते देण्यात येणार आहे. आणि त्याचा जी.आर जो आहे तो आलेला आहे. जर मित्रांनो हा जी.आर तुम्हाला पाहिजे असेल तर जी.आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हा जी.आर सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि अजून देखील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.